नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, याच्यावरती प्रत्येक पेपरला कंबाईनला एक तरी प्रश्न असतोच, हे फार महत्त्वाचं आहे। तर बघा, आपण चला सुरुवात करूया। किती प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रात? 6 एकूण। एक नागपूर प्रशासकीय विभाग, दुसरा अमरावती प्रशासकीय विभाग, तिसरा औरंगाबाद प्रशासकीय विभाग, चौथा नाशिक प्रशासकीय विभाग, पाचवा पुणे प्रशासकीय विभाग आणि सहावा कोकण प्रशासकीय विभाग। तर बघा, आपण नागपूरपासून सुरुवात करूया। नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर 1, भंडारा 2, गोंदिया 3, गडचिरोली 4, चंद्रपूर 5 आणि वर्धा 6। तर एकूण 6 जिल्हे आहेत नागपूर प्रशासकीय विभागात। आणि असा सुद्धा प्रश्न बनतो की नागपूर प्रशासकीय विभाग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहेत? इकडे पूर्वेला आहेत। बघा, वर उत्तर, पश्चिम, दक्षिण। तर पूर्व दिशेला हा महाराष्ट्राच्या आहेत नागपूर प्रशासकीय विभाग। तर बघा, नागपूर प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा अशाप्रमाणे दिसतो मित्रांनो। हे बघा, असा नकाशा विचारला जातो परीक्षेत। हा कोरा नकाशा तुम्ही बघितला आता। नागपूर प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा कशाप्रमाणे दिसतोय? तर नागपूरला कशावरून ओळखायचं? बघा, हे गडचिरोलीचं हे टोक आणि चंद्रपूरचं हे टोक, या दोन टोकावरून ओळखायचं। हे चंद्रपूरचं टोक आणि हे गडचिरोलीचं टोक। हे बघा, गडचिरोलीचं टोक आणि चंद्रपूरचं टोक। चला आपण बघूया आता अमरावती प्रशासकीय विभाग। तर अमरावती प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? बघा, 1 अमरावती, दुसरा बुलढाणा, तिसरा अकोला, चौथा वाशिम, पाचवा यवतमाळ। तर बघा मित्रांनो, एकूण 5 जिल्हे आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये। आणि अमरावती प्रशासकीय विभागाचा बघा कोरा नकाशा अशाप्रमाणे दिसतोय। हे बघा, आणि हा कसा ओळखायचा? तर बघा, हे यवतमाळचे हे दोन टोक, हे यवतमाळचं एक टोक, यवतमाळचं दुसरं टोक। हे बघा, यवतमाळचं एक टोक, यवतमाळचं दुसरं टोक। आणि वरती बघा अमरावतीचं हे एक टोक आणि हे एक टोक। हे अमरावतीचं एक टोक, हे अमरावतीचं दुसरं टोक। तर अमरावतीचे 2 टोक आणि खाली यवतमाळचे 2 टोक, या 4 टोकावरून तुम्ही हा अमरावती प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे हे सहजपणे ओळखू शकता। चला तर आता बघूया आपण औरंगाबाद प्रशासकीय विभाग। मित्रांनो, आता औरंगाबादचं नामकरण झालेलं आहे संभाजीनगर प्रशासकीय विभाग असं म्हणायला बी काही हरकत नाही आहे। तर बघा, एकूण जिल्हे किती आहेत बघूया आपण। औरंगाबाद 1, जालना 2, हिंगोली 3, परभणी 4, नांदेड 5, लातूर 6, बीड 7 आणि उस्मानाबाद 8। तर एकूण 8 जिल्हे आहेत। आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं विशेष म्हणजे काय? क्षेत्रफळानुसार सुद्धा मोठा आहे। 64,000 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहेत। आणि जिल्ह्यानुसार सुद्धा मोठा आहेत। तर हे लक्षात ठेवा, जिल्ह्यानुसार सुद्धा आणि क्षेत्रफळानुसार सुद्धा महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय विभागातून मोठा विभाग आहेत। तर बघा, हा आहे कोरा नकाशा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा। तर औरंगाबाद प्रशासकीय विभागाला कसं ओळखायचं? बघा, हे नांदेडचं टोक दिसतंय ना मित्रांनो। हे बघा, हे नांदेडचं टोक, याच्यावरून ओळखायचं तो। आणि परत हे बीडचे हे 2 टोक, हे बीडचं एक टोक, हे बीडचं दुसरं टोक, हे बीडचं एक टोक, हे बीडचं दुसरं टोक आणि हे नांदेडचं एक टोक। तर या 3 टोकावरून तुम्ही हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे हे सहजपणे ओळखू शकता। बघितलं ना तुम्ही, नांदेडचं एक टोक, हे नांदेडचं टोक, बीडचं एक टोक, बीडचं दुसरं टोक, बीडचं एक टोक, बीडचं दुसरं टोक। मुख्यालय औरंगाबाद आहेत मित्रांनो। हे जे काळे डॉट दिसते ना, हे प्रादेशिक विभागाचे प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहेत। तर आता बघूया आपण नाशिक प्रशासकीय विभाग। तर किती जिल्हे आहेत एकूण? नाशिक 1, नंदुरबार 2, धुळे 3, जळगाव 4 आणि अहमदनगर 5। तर किती आहेत? एकूण 5 जिल्हे आहेत। तर बघा, हा आहेत नाशिक प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा। याला कसं ओळखायचं? बघा, हे अहमदनगरचं टोक आणि वरती हे नंदुरबारचं टोक। हे बघा, हे नंदुरबारचं टोक आणि हे अहमदनगरचं टोक। हे अहमदनगरचं टोक विशेष आहेत, याच्यावरून ओळखायचा की हा नाशिक प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे। चला आता आपण बघूया आता पुणे प्रशासकीय विभागाचा नकाशा। जिल्हे बघूया किती आहे? तर पुणे 1, सातारा 2, सोलापूर 3, सांगली 4 आणि कोल्हापूर 5। तर बघा, हा आहे बघा पुणे प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा। तर पुणे प्रशासकीय विभागाचा नकाशा कशा ओळखायचा परीक्षेत आल्यास? बघा, हे कोल्हापूरचं हे एक टोक, वरती हे पुणेचं टोक आणि हे सोलापूरचं टोक। तर या 3 टोकावरून साधारणतः हा त्रिकोणी आकाराचा बनतोय मित्रांनो। बघा, हे पुणेचं हे टोक वरचं, हे खाली कोल्हापूरचं टोक आणि हे
सोलापूरचं टोक. पुणेचं वरचं टोक बघायचं, सोलापूरचं हे टोक बघायचं आणि कोल्हापूरचं हे टोक बघायचं. साधारणतः हा कसा बनतो, त्रिकोणी आकाराचा. तर आता आपण कोकण प्रशासकीय विभाग बघूया. तर एकूण जिल्हे किती आहेत, 7 जिल्हे आहेत. एक पालघर, दुसरा ठाणे, तिसरा रायगड, चौथा रत्नागिरी, पाचवा सिंधुदुर्ग, 6वा मुंबई उपनगर आणि 7वा मुंबई शहर. तर बघा 7 जिल्हे आहेत. आणि हा चिंचोळ्या प्रकारचा नकाशा आहे. हा सहजपणे ओळखता येतो. बघा चिंचोळ्या प्रकारचा नकाशा आहेत. तर हे बघा, पूर्वेला महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभाग आहेत, नागपूर. पश्चिमेला कोकण आणि उत्तरेला बघा नाशिक प्रशासकीय विभाग. दक्षिणेला काय येईल मग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, म्हणजे दक्षिणेला पण आणि सेंटरला पण, मधामध्ये पण. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. हे चांगले बघून घ्या. परत परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारतात की हा कोणत्या प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे, तो कोणत्या प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे, असे प्रश्न येतात. मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती सखोल व्हिडिओ बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.